झालो आहे पंडित जवाहरलाल नेहरू देश चाहिए जहाँ गरीबी और बेरोजगारी ना हो। थैंक यू। स्वरांजली सागर अंबेकर आज राधा बनून आले। सखी हमारी मटकी को कहीं छुपा देते हैं वरना कान्हा आकर सारा माखन खा जाएगा। सखी मैं फूल तोड़ रही हूँ, तुम भी आ जाओ। सखी चलो फूल तोड़कर हो गया, मटकी लेते हैं और घर चलते हैं, देर हो रही है। सखी ये देखो हमारा माखन चोरी हो गया है, जरूर कान्हा ने ही खाया होगा, अब तो उसकी शिकायत करनी ही होगी। चलो सखी। यशोदा मैया, ओ यशोदा मैया कहाँ पर हो, जल्दी आ जाओ, देखो आपकी कान्हा ने हमारा सारा माखन चोरी कर लिया। थैंक यू। दत्ताला कंगाए मी आज बनली आहे परी। थँक यू। I am also known as the first Indian lady to be qualified as a doctor. I was married on the age of 9 to Gopal Rao Joshi. He is my first inspiration. I lost my child after 10 days of delivery, so I decided to study medicine and become doctor. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. My name is Kavya Prashant Patil. Prashant Patil. मी जादूची परी बनलेली आहे। मी जादू करते, मी सगळ्यांना हसवते। आहे अक्षता श्रीकांत शिंदे, मी बनली आहे प्रीटी गर्ल। थँक यू। बनलेली आहे। थँक यू। आईचा आकाश साकळे माझे काका काकू अध्यक्ष भैया उपाध्यक्ष भैया व माझे प्रिय भैया व त्यांचे बहिण, मी श्रेयस चंद्रकांत शिंदे कक्षा 8वी मधून, माझ्या शाळेचे नाव किडीज इन्फो पार्क जी की पेटला आहे। श्री छत्रपती गणेश मंडळ इथे वेशभूषा स्पर्धा आहे, तर आज मी इथं बनलेलो आहे धरती। तर बघू धरती आता आपल्याबद्दल काय बोलत आहे, तर चला। धरती, हॅलो मी धरती। तर मी तुम्हाला एवढे सारे वस्तू देतो, जसं की खायला प्यायला हवा अनेक वस्तू, आणि तुम्ही काय करता, मलाच हे करून आणखीन मला घाण करतात। जसं की एक उदाहरण इथंच, जसं की लोक इथं आपला गणपती बसतो तरी इथले लोक इथे येऊन कचरा टाकतात। म्हणजे त्यांना काही वाटतच नाही, त्यांनी इथे येऊन कचरा टाकतात। इथं गणपती बसतायत, त्यांना माहिती हर वर्षी इथं गणपती बसतायत तरी त्यांनी येऊन इथं कचरा टाकतात। आता देखील इथं गणपती बसलाय तरी कचरा येऊन टाकतात। पुन्हा आणखीन इथंच नाही, अनेक जागेवर जसं की रोडवर, पुन्हा असं खुल्या पटांगणात लई जागेवर टाकतात। इथंच नाही म्हणून नाही। आणि आणखीन हे आपण असं नाहीच की इथंच टाकायचं म्हणून, आपल्या एरियात रोज घंटा गाडी येते, तिथं टाकू शकतो आपण, इथंच नाही असं नाही। आणखी जल प्रदूषण तर खूप होतं, जसं की कचरा डंपयार्ड्स ते सगळे इंडस्ट्रीचे वेस्ट
ते सगळे नदी ते पशी राहतात. आणखीन तुम्ही झाड का बरं कट करतात? मेटल न पोल्युशन होते. हा, वेल्डिंग ना. बरं वा बर. ह्या विषयावर आपण पुन्हा बोलू.